कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणातील राजकारणात आता एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे। मनसेतून बडतर्फीनंतर चर्चेत असलेले आक्रमक नेते वैभव खेडेकर उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। उद्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे। मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खेडेकर कमळ हाती घेतील। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कोकणातून प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरी, चिपळूण, दापोली आणि रायगडमधून तब्बल 1000 गाड्यांचा भव्य ताफा मुंबईकडे रवाना होणार आहे। भगवे झेंडे आणि घोषणांनी संपूर्ण वातावरण भारले जाणार आहे। हजारो कार्यकर्ते या ताफ्यात सहभागी झालेत। वैभव खेडेकर हे बूथ स्तरापासून काम करत मनसेचे राज्य सरचिटणीस झालेले नेते आहेत। खेड नगर परिषदेवर त्यांनी सलग 3 वेळा सत्ता मिळवली आहे। तसेच पूर आणि कोरोना काळातही त्यांचे काम लक्षवेधी ठरले। त्यांचा हा प्रवेश केवळ एका नेत्याचा पक्षबदल नसून कोकणातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे। आता या नव्या इनिंगमध्ये खेडेकर आणि भाजप कोकणात कोणती नवी दिशा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।